सहन करण्याची एक सीमा असते. सतत होणारा अपमान आणि पक्षांवर कब्जा मिळवण्याचे सुरू असलेले प्रयत्न हे सर्व पाहून अखेर पवार कुटुंबातील तरुण रक्ताने मैदानात उडी घेतली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वाटत होतं की ते पक्षाचा खरा डाव खेळत आहेत, पण जेव्हा पार्थ पवार आणि जय पवार मैदानामध्ये उतरले तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलली. राष्ट्रवादीच्या या सत्ता संघर्षाचा हा फायनल गेम नेमका कसा खेळला जातोय चला पाहूया. रायगडमधल्या बॅनर प्रकरणानंतर आणि पत्रकार परिषदेतल्या अपमानानंतर पवार कुटुंबांना पक्षातल्या गटबाजीची खोली समजली होती. या सगळ्यांचा स्फोट झाला तो विधान परिषदेच्या उमेदवारीवरून. पार्थ पवारांनी विधान परिषदेसाठी विक्रम काकडे या आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या नावाचा आग्रह धरला होता. पक्षाचं भवितव्य आणि तरुण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हे नाव महत्त्वाचं होतं. पण इथेही सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेत्यांनी पार्थ पवारांच्या प्रस्तावाला थेट विरोध केला आणि दुसऱ्याच नावाला पाठिंबा दिला. हा तो क्षण होता जेव्हा पार्थ पवारांना जाणवलं की पक्षामध्ये आपलाच शब्द खाली पाडला जातोय. या घटनेनंतर पार्थ पवार आणि जय पवार यांनी ठरवलं की आता या नेत्यांवर अवलंबून राहायचं नाही. त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट आणि प्रभाव पक्षामध्ये निर्माण करायला सुरुवात केली. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी अत्यंत सायलेंट आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपली खेळी सुरू ठेवली होती. त्यांनी कुठेही सार्वजनिकरित्या वाद घातला नाही, कोणावरही कॅमेऱ्यासमोर आरोप केले नाहीत, पण पक्षातील जे गट आपल्या विरोधामध्ये उभे राहत होते त्यांना एक एक करून सिस्टीममधून साईडलाईन करायला सुरुवात केली. ज्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली ती राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी. मित्रा, सुरुवातीला पटेल आणि तटकरे यांना वाटलं होतं की ते गेम खेळत आहेत, पण त्यांना चित्र स्पष्ट झालंय की खऱ्या अर्थाने खरा राजकीय गेम सुनेत्रा पवार खेळत होत्या. अत्यंत संयमाने आणि शांततेत त्यांनी पक्षावरील आपली पकड मजबूत केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा संघर्ष आता फक्त काही पदांचा राहिलेला नाही, तर तो पक्षांच्या भविष्यातील कंट्रोलचा बनलाय. आता पाहायचं हेच आहे की या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कोणती नवी चाल खेळतात आणि सुनेत्रा पवार त्याला कसा चेकमेट देतात. तुम्हाला काय वाटतं, शेवटी या लढाईमध्ये कोण जिंकणार, पवार कुटुंब की बडे नेते? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.